पोहे प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा नाश्ता आहे. बनवायला खूप सोपं आहे. पण काय होतं, बऱ्याचदा पोहे आपले मऊ लुसलुशीत किंवा सुटसुटीत होत नाही. तर हे सगळं टाळण्यासाठी आज आपण एक छोटासा बदल करून पोहे बनवणार आहोत, ज्यामुळे पोहे आपले एकदम मऊसूद होतील आणि सुटसुटीत देखील होतील. पोहे बनवताना केलेला आहे एक नवीन बदल आणि ही रेसिपी कोणाची आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर पोहे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर हे पोहे जे आहे ना, आधी चाळणीने चाळून घ्यायचे आहे. यामध्ये पोह्यांचा जो काही चुरा वगैरे असेल तो सगळा निघून जाईल. त्यानंतर हे पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चाळणीवरच असे हे ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना, ते सगळं निघून जाईल आणि पोहे जे आहेत ना, व्यवस्थित असे भिजले जातील. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे. त्यात सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. हलकेसे हे कलर चेंज व्हायला लागला की काढून घेऊया. थंड होतपर्यंत याच्यामध्ये चांगला असा कुरकुरीतपणा येतो आणि भाजले देखील जातात. जास्त डार्क कलर येतपर्यंत भाजले तर खाताना हे कडवट लागू शकतात. शेंगदाणे तळून झाल्याच्या नंतर फोडणी घालूया. पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरं टाकलेले आहे. दोन्ही चांगलं तडतडलं. त्यानंतर याच्यामध्ये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. हिरव्या मिरच्यांचे किंवा असे लांब उभे पीस करून जरी कापून टाकले तरी चालेल. त्याचबरोबर टाकत आहोत ताजी कढीपत्त्याची पाने. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा असा कापून घेतलेला आहे, तो देखील ॲड करूया. आता सगळं हे चांगलं असं परतवून घेऊया. तर कांदा जो आहे ना, भाजताना आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईल आणि मऊपणा येईल इथपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खाताना चव जी आहे ना छान लागते. कांदा जर व्यवस्थित भाजला गेला नाही, कच्चा राहिला तरी खाताना टसटस लागते. 2 ते 3 मिनिट कांदा आपल्याला लो फ्लेमवर चांगला असा परतून घेतलेला आहे. व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठही लगेच आपण इथे टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मी इथं लो ठेवलेली आहे, जेणेकरून हळद जी आहे ना व्यवस्थित परतली जाईल आणि जळणार नाही. आता सगळ्यात मोठा बदल, या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत पाणी. तर कांदा बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे, खूप देखील टाकायचं नाही. त्यामुळे काय होईल, पाण्यामध्ये सगळी कांद्याची आणि जी काही फोडणी घातली होती त्याची छान अशी चव उतरते. त्याचबरोबर पोहे एकदम मऊसूद असे होतात. आता यामध्येच आपण 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे, चव छान येते. त्यानंतर पाव चमचा साखर टाकलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. म्हणजे पोह्यांची मस्त अशी आंबट गोड तिखट अशी छान अशी चव येईल आणि नारळामध्ये देखील गोडवा असतो, तर ही छान चव लागते. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी तर आलेलीच आहे. तर हे सगळं मिक्स झालं की सगळी चव ज्या पाण्यामध्ये उतरते आणि आता हे आपले जे पोहे आहेत ना भिजवलेले, ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे सगळे पोहे असे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मिक्स करताना अलगदपणे हे मिक्स करायचे आहेत, जेणेकरून पोहे तुटणार नाहीत किंवा ते चिकट होणार नाहीत. तिथं पाहू शकता, पाणी जरी टाकलं होतं तरी पोहे आपले एकदम सुटसुटीत असे झालेले आहेत. दिसायला एकदम छान दिसत आहे. तर व्यवस्थित असे मिक्स केल्याच्या नंतर आपण 1 ते 1.5 मिनिट असं झाकण ठेवूया. थोडीशी वाफ लागली म्हणजे पोहे जे आहेत ना छान असे चवीला लागतात. फोडणीमध्ये पाणी टाकून पोहे बनवणं हे थोडंसं वेगळं जरी वाटत असलं ना, चव खूप छान होते. सगळ्या चवी आंबट गोड तिखट मस्त अशा मिक्स होतात आणि छान अशी चव त्या पोह्यांना येते. तर 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. आता हे पोहे एकदा चांगले असे मिक्स करून घेण्याआधी आपण त्याच्यावर जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम मस्त असे हे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर खूप छान लागतात, करून पहा. आणि इथं पाहू शकता एकदम सुटसुटीत झालेले आहेत, मऊसूदपणा देखील आहे, कुठेही चिकटलेले वगैरे दिसत नाही आहे. तर थोडाफार बदल करून नेहमीच काहीतरी नवीन ट्राय करायला हवं. आता हे पोहे खाताना पुन्हा याच्यावर जर तुम्हाला ओलं खोबरं हवं असेल तर ते टाकू शकता किंवा बारीक शेव जी आहे ती टाकूनही खाऊ शकता किंवा अगदी असेच खायचं म्हटलं तरी खूप छान लागतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे पोहे जे आहेत ना एकदम मऊसूद असे होतात, संपेपर्यंत हे मऊच राहतात. तर नवीन एखादी गोष्ट करायला काहीच हरकत नाही. ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या एका नॉन महाराष्ट्रीयन मैत्रिणीकडे खाल्ली होती आणि मला ही खूप आवडली. त्याच्यामुळे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तुम्ही देखील घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.